आता बातमी संभाजीनगरमधून आहे। संभाजीनगरला सुद्धा मुसळधार पावसाचा तडाखा बसलाय। शहरातील मुकुंदनगर भागामध्ये असलेल्या गेट नंबर 56 मधील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय आणि त्यामुळे नागरिकांचं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय। संसारोपयोगी साहित्य हे पाण्याखाली गेलंय, त्यामुळे नागरिकांचं या ठिकाणी आर्थिक नुकसान झालंय। आणि याच सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रामनाथ ढाकणे यांनी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। या घरामध्ये पाणी जे आहे ते शिरलेलं आहे आणि या घरातील जे नागरिक आहेत हे पाणी आपल्याला बाहेर काढताना या ठिकाणी दिसतायत। प्रचंड हाल जे आहेत ते नागरिकांचे या ठिकाणी होताना दिसतायत। आपण जर या ठिकाणी या घरामध्ये आतमध्ये जर आपण जर बघितलं तर संपूर्ण जे संसार उपयोगी साहित्य आहे ते संपूर्णतः या ठिकाणी पाण्याखाली गेलेलं आहे आणि मोठं पाणी या ठिकाणी घरात साचलेलं आहे। रात्री अचानक सुरू झालेल्या पावसामुळे या भागातील नागरिकांची या ठिकाणी एकच धांदल या ठिकाणी उडाली होती आणि आपण या ठिकाणी जर बघितलं तर मोटरीद्वारे हे पाणी जे आहे ते उपसा करण्याचं काम सध्या आता सुरू आहे। तर आम्हाला झोपायला सुद्धा जागा नाही, आम्ही जाऊ कुठं असं हे पण समजत नव्हतं। आम्हाला फ्रीज वगैरे म्हणजे आमचं कुठं राहावं कसं बसावं काही समजत नव्हतं। एवढा पाऊस झाला जोरदार, रात्रीपासून चाललो होतं, रात्री 12:30 वाजेपासून। रामनाथ ढाकणे, साम टीव्ही न्यूज, छत्रपती संभाजीनगर।